परभणीत या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरं तर पाऊस झालेला आहे। खरं तर वार्षिक सरासरीच्या 300 मिलीमीटर अधिक पाऊस यंदा झालेला आहे। वार्षिक सरासरी 800 मिलीमीटरची आहे, मात्र 1100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आणि सतत पावसामुळे सर्वात जास्त फटका सोयाबीन या पिकांवर जिल्ह्याभरामध्ये बसल्याचं आपल्याला दिसून येते। आता जे पीक हातातून मोठ्या प्रमाणावर गेलेले आहे, मात्र उरले सुरलेला सोयाबीन या ठिकाणी शेतकरी कापून सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर यंदाच्या मोसमामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकांना फटका बसलेला आपण या ठिकाणी पाहतोय। सोयाबीन कापणी केली जात आहे दिवाळीच्या तोंडावरती। शेतकरी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। भैया, किती एकरवरती हा सोयाबीन होता? आमचा 7 एकर सोयाबीन आहे, 2 एकर कापूस आहे, वलिकून हळद आहे। हळदीमध्ये आज पण इतकाल पाणी आहे। सोयाबीनचं किती नुकसान आहे? सोयाबीनचं आता तिकडलं सर तुम्हाला सांगायचं म्हणजे आज बी त्याच्यात पाणी आहे। जेवढं हे आता मातीचे रान आहे त्याच्यावर जरा वरी हे काढून घ्यायलो, रोडची येते याच्या मशीन येते काढण्याचे हे करून घ्यायलो। तिकडे तर आता सध्या आणखीन 8-15 दिवस मशीन बी जात नाही आणि ते गेले तर जमा आहे। मागच्या वर्षी सोयाबीन मधून किती उत्पन्न झाला होता आणि यावर्षी किती नुकसान आहे? गेल्या वर्षी 7 क्विंटल एकरी झालं होतं। या वर्षी आता काय होईल आणखीन तर काय खळ केलं बी नाही। आता जे होईल ते होईल। आता हे नुकसान तर झालेलंच आहे। आणि आता कापसाचं सर तिकडे कापूस बी आमचा लय फुटलेला, आता बाया भेटणत आणि पावसामुळे सगळे काम आता वरची दिवाळी एक तोंडा येऊन पडली, त्याच्यानं आता काम घ्यालो जसं उघाड। आता पाऊस आणखीन बी सांगायचलेत, पाऊस आता 15 तारखेपर्यंत म्हणायत पाऊस बी आणखीन। आता जेवढं येईल तेवढं आपल्या कसं का होईना आता पदरात तर पाडून घ्यावं लागेल। तर जे उरलेलं आहे ते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न खरं तर बळीराजाकडून करण्यात येते। सोयाबीन पिकांना सर्वात जास्त परभणी जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे फटका बसलेला आहे। गुडघ्याभर एवढ्या पाण्यामध्ये सोयाबीन साचला असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर या सोयाबीन पिकांना फटका बसलाय। मात्र जे सोयाबीन वाचलं त्याला काढून आता सुरक्षित स्थळी नेण्याचं काम या ठिकाणी शेतकरी करत आहे, कारण येणाऱ्या दिवसातही पाण्याचा अंदाज आहे। त्यामुळं महिलांच्या सहाय्यानं सोयाबीन काढून सुरक्षित स्थळी नेण्याचं काम परभणीत सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पिंगळी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।